विधानसभेमध्ये शंभूराज देसाई साहेब असतील, मकरंदाबा पाटील साहेब असतील, या मंडळींनीही साताऱ्यामध्ये कशी पोलिसांनी आरेरावी केली, हुकुमशाही केली, 2 सदस्यांना मतदानापासून जाण्यापासून कसं रोखलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मतदानाला जाताना मतदान प्रक्रिया ज्या सभागृहात सुरू आहे त्याच्या उंबऱ्यामधून कसं त्यांना अटक केलं, ओढून नेलं, याची आपबीती सांगितली. हे दोन्ही मंत्री आहेत, त्यांनी हे सांगितलं महाराष्ट्राला. त्याच्यानंतर विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या दिवशी त्यांनी काय काय प्रयत्न केले हे पण महाराष्ट्राला सभागृहाला सांगितलं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सातारा पोलीस अधीक्षकांना त्यांनी स्वतः फोन केला म्हणे आणि सांगितलं की तुम्ही त्या 2 सदस्यांना अटक करू नका, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असेल तर तुमची जी काही प्रोसेस आहे ती त्यांचं मतदान झाल्यानंतर तुम्ही पूर्ण करा. सातारा पोलीस अधीक्षक त्यांना म्हणाले म्हणे असं आम्ही काही करणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्या उपर आणखी सांगितलं की राज्याच्या पोलीस महासंचालकांना सदानंद दाते साहेबांनाही त्यांनी फोन केला आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आपल्या 2 सदस्यांना मतदान प्रक्रियेपासून रोखण्यासाठी अटक करण्याची भीती आहे, असं काय होणार नाही हे बघा, असं उपमुख्यमंत्री मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब पोलीस महासंचालकांनाही बोलले म्हणे. हे खुद्द एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं सभागृहात. पोलीस महासंचालकांनीही एकनाथ शिंदे साहेबांना असा विश्वास दिला म्हणे की असं काय होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये 2 सदस्यांवर जुन्या प्रकरणामध्ये 7-8 वर्षापूर्वीच्या कुठल्या तर प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. 2 मंत्री महोदय आणि 1 राज्यसभेचे खासदार असे 3 लोक या 2 सदस्यांना मतदानासाठी जिल्हा परिषदेच्या गेटमधून घेऊन जात असताना पालकमंत्र्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, उचलून बाजूला फेकलं. दोन्ही हात त्यांचे अजून दुखतायत, त्यांना उपचार घ्यावे लागले, त्यांच्या हाताला जबर जखम झाली. डायबिटीजचे पेशंट असलेले शंभूराज देसाई साहेब केविलवाण्या अवस्थेमध्ये त्या दिवशी बघायला दिसले, आज सभागृहातही बघायला दिसले.